अशोक खरात भोंदू बाबा प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि आता चौकशी सुरू आहे सगळ्या प्रकरणाची. अशोक खरातने काय काय केलेलं आहे आणि कोणाकोणाला लुबाडलं आहे, कोणकोणती ते त्याच्या त्या कारनाम्यामध्ये सहभागी आहेत, अशा प्रकारची चौकशी चालू आहे. परंतु जे फोटो प्रसिद्ध झालेले त्याच्यामध्ये अनेक आमदार, खासदार, मंत्री असे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे दिसत आहेत आणि आता फक्त एका महिलेचा बळी देऊन पुन्हा हे प्रकरण शांत केले जाईल का, अशा प्रकारची कुठेतरी शंका यायला लागलेली आहे. कारण जे उच्चपदस्थ अधिकारी आणि आमदार, खासदार, मंत्री त्याच्यामध्ये फोटोमध्ये दिसत आहेत, याचा अर्थ असा दिसतो आहे की पडद्यामागे आता बऱ्याचशा काहीतरी गोष्टी तडजोड घडू शकते आणि जनभावना, लोकभावना शांत करण्यासाठी आणि मीडियाला शांत करण्यासाठी, लोकक्षोभ शांत करण्यासाठी हा चौकशीचा फार चालू राहील का आणि सगळं सांगितलं जाईल का, चाकणकरांचा आम्ही राजीनामा घेतलेला आहे, त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, म्हणजे पुन्हा फक्त एका महिलेला बळी दिला जाईल का, जे सर्व दोषी आहेत त्यांना शोधून काढलं जाईल का, त्यांचा पण राजीनामा घेतला जाईल का, त्यांच्यावर सगळ्या दोषींवर कारवाई होईल का, आणि ती व्हायला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे. आता आपण पार्थ पवारच्या मुंडवा जमिनीच्या प्रकरणामध्ये पाहिलं आहे, ते निष्कलंक आणि त्यांना सुटका त्यांची झालेली आहे, त्यांचे नातेवाईक ते पण सुटलेले आहेत आणि 2 अधिकारी कोणतरी त्यांच्यावर ठपका ठेवला आहे आणि एक शीतल तेजवाने त्यांना शिक्षा झाली. म्हणजे असंच काहीतरी इथे होईल का, अशी कुठेतरी शंका येते. तसं घडू नये आणि फक्त पुन्हा एका महिलेचा बळी जाऊ नये, सर्व दोषींना शिक्षा झाली पाहिजे, मुळाशी गेलं पाहिजे. मित्रांनो, मला असं वाटतं आहे आणि जे सुचलं ते पटलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.